स्नेहनील आर्ट ऑफ टीचिंग या चॅनलवरती आपल्या सर्वांचं स्वागत आहे. विद्यार्थी मित्रांनो, बीएडचा जो पहिला राऊंड आहे, कॅप राऊंड आहे, तो लागलेला आहे आणि मी आज सकाळी एक व्हिडिओ टाकलेला आहे. तो ऍडमिशनच्या संदर्भात आहे, ज्यामध्ये ज्या विद्यार्थ्यांचा कॉलेज अलाउड झालेला आहे, ज्यांना बेटरमेंट कसं करता येणार आहे आणि या सर्व ज्या गोष्टी आहेत त्या सेकंड राऊंड मध्ये कसं जायचं, ह्या सर्व बाबी मी या ठिकाणी सांगितलेलं आहे. आता जो व्हिडिओ बनवत आहे आणि यात माहिती जी देत आहे ते फक्त फीजच्या संदर्भात माहिती आहे. विद्यार्थी मित्रांनो, हे समजून घ्यायचं आहे. कारण विद्यार्थी जे ग्रुपला जॉईन आहेत, जे आपले फॉलोअर्स आहेत, कमेंट बॉक्समध्ये कमेंट करत आहेत, त्या सर्व विद्यार्थ्यांसाठी हा व्हिडिओ आहे, ज्या माध्यमातून तुमचे त्या ठिकाणी लाख रुपये वाचणार आहेत. यासाठी सर्व विद्यार्थ्यांनी आवर्जून ते वाचायचं आहे. GR सुद्धा मी टाकलेले आहे, परिपत्रक टाकलेले आहे. हे सर्व ज्या या कागदपत्रांच्या माध्यमातून तुम्हाला कॉलेजला कोणतीही फीस द्यायची नाही, ही सुद्धा मी तुम्हाला माहिती देणार आहे. लक्षात घ्यायचं आहे, शेड्यूल कास्ट म्हणजे अनुसूचित जातीची जी विद्यार्थी आहेत त्यांचा एक परिपत्रक मी संपूर्ण 6 जिल्हे जे आहे नागपूर विभागातील, त्या नागपूर विभागातील 6 जिल्ह्यांच्या आयुक्तांचं पत्र मी टाकलेलं आहे की शिक्षण शुल्क आणि परीक्षा शुल्क आणि विकास शुल्क यातील कोणतीही शुल्क कॉलेजने घेऊ नये. असं जर कॉलेज करत असेल तर कॉलेजवरती फौजदारी गुन्हा दाखल करण्यात येईल, असं या ठिकाणी शिष्यवृत्तीच्या संदर्भातील एक वाक्य त्या ठिकाणी टाकलेलं आहे आणि त्याचा संदर्भ सुद्धा दिलेला आहे. तर आपण ते शासन निर्णयाच्या याच्यावरनं तुम्ही काढू शकता. परंतु आता काही विद्यार्थी विचारतात की सर, हे नांदेडमध्ये चालेल का, पालघरमध्ये चालेल का, मुंबईला चालेल का? तर त्या सर्व विद्यार्थ्यांना मी सांगू इच्छितो की तुम्ही तुमच्या जिल्ह्यामधल्या समाज कल्याण आयुक्त जे आहेत, सहाय्यक आयुक्त आहे किंवा समाज कल्याण अधिकारी आहे, यांच्या माध्यमातून तुम्हाला हे परिपत्रक नागपूरचा संदर्भ दाखवून तुम्हाला ते परिपत्रक कॉलेजच्या नावाने काढायचं आहे, प्राचार्याच्या नावाने, की अशा पद्धतीने कोणतीही फीज घेण्यात येऊ नये. आणि हे जे करत असेल तर कॉलेज आपल्याकडनं लुटमारी करताय हे त्या ठिकाणी नमूद करण्यात येत आहे. आणि कॉलेज तुम्हाला वारंवार म्हणत असेल की आम्ही कॉलेज कसं चालवू, हा त्यांचा प्रॉब्लेम आहे. तुम्हाला ते कपड्यांचे पैसे मागतील, ते प्रॅक्टिकलचे पैसे मागतील, तरी ते पैसे जे आहेत ते 2 ते 3 हजार रुपये तुम्ही देऊ शकता. जे ड्रेस कोडला आणि जे इतर जे पैसे आहेत ते तुम्ही त्यांना देऊ शकता. पण फीजच्या संदर्भात कोणतेही 20,000, 15,000, 40,000 फीज जी आहे ती विद्यार्थ्यांनी, SC विद्यार्थ्यांनी द्यायची नाही. आता राहिला मुद्दा ST विद्यार्थ्यांचा. ST विद्यार्थ्यांना सुद्धा मी एक परिपत्रक टाकलेलं आहे, जे चंद्रपूर जिल्ह्यात PO ऑफिसचं पत्र आहे. असं पत्र महाराष्ट्रातील जेवढे काही PO ऑफिस आहे किंवा आदिवासी विकास विभागाची ATC ऑफिस आहे, यांच्या माध्यमातून तुम्ही कॉलेजच्या नावे परिपत्रक काढू शकता. आणि तुम्ही जर तिथे गेलात तर कोणताच अधिकारी तुम्हाला नाही म्हणणार नाही, कारण हे शासन निर्णयात आहे. आणि असे प्रॉब्लेम जे आहेत ते आपण स्वतः सॉल्व्ह केलेले आहेत आणि विद्यार्थ्यांचे आतापर्यंत 40 ते 50 लाख रुपये वाचवलेले आहेत. त्या सर्व विद्यार्थ्यांना आपण सुद्धा सांगतोय की हा फर्स्ट राऊंड आहे. कॉलेजवाल्यांना, प्रिन्सिपलला आपण बोला, हे परिपत्रक दाखवा. जर ते कॉलेजवाले मान्य करत नसतील तर कॉलेजवाल्यांना स्वतः म्हणा की तुम्ही लिहून द्या की आम्ही विद्यार्थी फीज भरत नसल्यामुळे आम्ही या विद्यार्थ्याला या ठिकाणी प्रवेश देत नाही, असं लिहून द्या म्हणायचं. तर लक्षात घ्यायचं, याचं उत्तर कॉलेजकडे येईल, आम्ही लिहून देऊ शकत नाही असं उत्तर येईल. मग यात तुम्हाला समजायचं आहे की जेव्हा शासन निर्णय आहे आणि FRAच्या माध्यमातून जे काही फीज संपूर्ण रेग्युलेटिंग केले जातं महाराष्ट्रातील, या माध्यमातून त्यांचे प्रिन्सिपल स्वतः फीज ठरवत असतात. तेच फीज त्यांना घ्यायची असते. आणि ते फीज कोण देतं तर समाज कल्याण विभाग SC विद्यार्थ्यांना देतं आणि आदिवासी विकास विभाग ST विद्यार्थ्यांना देतं. हे सुद्धा आपल्याला समजून घ्यायचं आहे. आणि जे काही 40,000, 20,000 जी काही कॉलेजची फीज आहे, हे फीज तुमच्या स्कॉलरशिपच्या वतीनं कोणाला देतं? कॉलेजला. कोण देतं? शासन देत असते. आणि तुमची जी काही स्टुडंट अलॉटमेंट जी काही पैसे आहेत ते पैसे तुमच्या अकाउंटला येत असते DBTच्या माध्यमातून. हे सुद्धा समजून घ्यायचं आहे. दुसरा एक मुद्दा, कॉलेज तुमच्याकडनं स्टॅम्प पेपर लिहून घेत असेल की आम्हाला फीज परत करायची आहे, तर ते कॉलेजची फीज कॉलेजला परत करायची, तुमची फीज तुमच्या जवळ ठेवायची आहे. हे सुद्धा लक्षात घ्यायचं आहे. हे सर्व ST आणि SC बांधवांना सांगतोय. त्याच्या मागचं कारण काय, तर शासनाच्या माध्यमातून तुम्हा दोन्ही SC आणि STना आहे, तर ते 100% स्कॉलरशिप असल्यामुळे आपल्याला फीज द्यायची नाही. हे सर्व विद्यार्थ्यांनी समजून घ्यायचं आहे. आणि हा जो व्हिडिओ आहे हा महाराष्ट्रातील जेवढे काही तुमचे बांधव आहेत, SC असतील किंवा ST असतील, त्या सर्व विद्यार्थ्यांना शेअर करायचा आहे, जेणेकरून गरीब होतकरू तळागाळातील जो विद्यार्थी आहे त्यांच्या आई बापांवरती आर्थिक भुर्दंड न पडावा, यासाठी हा प्रयत्न आहे. म्हणून या परिपत्रकाच्या माध्यमातून जागरूक व्हा आणि आपल्या विद्यार्थ्यांचे, नातेवाईकांचे पैसे कसे वाचतील यासाठी प्रयत्न करायचा आहे. आपल्याला हा व्हिडिओ कसा वाटला हे नक्की कमेंट बॉक्समध्ये कळवा. आणि अशाच अपडेट करिता पुढील जे अपडेट असणार आहे ते वसतिगृहाच्या ऍडमिशन संदर्भातील असेल, कारण आपण तुम्हाला पूर्ण ऍडमिशन भेटेपर्यंत मदत करणार आहोत या चॅनलच्या माध्यमातून. हे आपल्या सर्वांना माहिती आहे. त्यासाठी आपल्या चॅनलला सुद्धा सबस्क्राईब करा. धन्यवाद.